उद्धव ठाकरेंनी परभणीत मराठी बोलणारा मुस्लिम महापौर बसून एका दगडात भाजपचे 2 पक्षी मारले। एकीकडे परभणीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर 40 मुस्लिम नगरसेवक बाहेर आले आणि दुसरीकडे शूर सैनिकांनी भाजप नेत्यांचे मुस्लिम जावई बाहेर काढले। भाजप एमआयएम युतीची आठवण काढली, रियाज अलीचा डान्स आठवला, सोबत शिंदे गटाचे मुस्लिम प्रेम सुद्धा बाहेर आलं। एकनाथ शिंदे खूप तोंड चालवत होते। संजय राऊतांनी एका वाक्यात शिंदे यांचे तोंड बंद केलं। तुमच्यासारख्या इतरांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला। स्वर्गीय बाळासाहेब यांनी साबिरभाई शेख यांना मंत्री केले। त्यावेळी शिंदे यांनी शिवसेना का सोडली नाही? ठाकरेंच्या या शिवसैनिकाने भाजपची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली। काल परभणीमध्ये परभणीचे महापौर शिवसेनेचे मुस्लिम समाजातले आले आणि त्यानंतर महाराष्ट्रभर जणू काही भारतीय जनता पक्षाच्या त्या बोलघेवड्या नेत्यांची स्पर्धा सुरू झाली। कोण किती जास्त बोलतोय शिवसेनेवर? बघा कशी शिवसेना मुस्लिम धार्जिणी झाली, बघा कशी शिवसेना मुस्लिमांच्या बाजूने झाली। मला त्या सर्वांना चोख प्रत्युत्तर द्यायचं, पण तत्पूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल। तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। परभणीमध्ये शिवपुराणात एक कार्यक्रम घेण्यात येणार होता आणि परभणीमध्ये तेवढी जागा मिळत नव्हती। परभणीच्या शहरामध्ये तेवढी मोठी जागा मिळत नव्हती। त्यावेळेस एक अवलिया पुढे येतो। तो म्हणतो, माझी जमीन घ्या, माझी 60 एकरांची जमीन आहे, आम्हा दोघा तिघांनी मिळून नाही, आम्हा परिवाराची ती जमीन आहे, ती जमीन तुम्ही घ्या। पण त्या जमिनीवर सध्या हरभरा आणि तूर आहे। त्या तुरीचे काय करायचं? कारण हरभरा तूर काढण्याच्या परिस्थितीत नव्हती। त्या उभ्या तुरीवर उद्या हिरवे हरब यावर त्यावेळेस बुलडोझर फिरवण्यात आला होता। ते सय्यद कुटुंब होतं आणि त्याच सय्यद कुटुंबातला हा शिवसेने गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची अहोरात्र सेवा करणारा शिवसेनेचा एक ज्यावेळेस परभणीचा महापौर बनतो त्यावेळेस मात्र या भक्तांच्या डोळ्यांमध्ये खुपायला लागतं एकदा। हा व्हिडिओ पहा। यापुढे मी माझं आजचं विश्लेषण करेल। परभणीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडलं आहे। परभणीमध्ये मुस्लिम बांधवांनी हिंदूच्या शिवपुराण कथेसाठी 60 एकर जमीन देऊ केली। एवढंच नव्हे तर या जागेवर पिकवण्यात आलेला हरभरा आणि परिवारही त्याने बुलडोझर फिरवला आहे। मुस्लिम समाजाचा बांधव हा आमचा मित्र आहे, त्याचं आपण कौतुक करावं तेवढं कमी असं मी म्हणेन, कारण त्यानं स्वतःच्या शेतातल्या सगळ्या तुरीचे झाड कीड उपटून टाकली। शेवटी एक मुस्लिम बांधव हिंदू समाजाच्या कल्याणासाठी पुढाकार घेतो परभणीमध्ये, म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे असंच विरोधात म्हटलं जातं, पण तो विनोद नाही। हे उदाहरण देण्यामध्ये परभणीचा हात कोणीही पकडू शकत नाही। शिवपुराणाचा कार्यक्रम शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येतो। आता मी तुम्हाला उदाहरण देणार आहे, कारण उदाहरणातून चांगलं स्पष्ट होत असतं की जिंतूर, स्वतः परभणीतील हे जिंतूर, यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उपनगराध्यक्ष बसतोय आणि तो आहे मुस्लिम। जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे 7 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्या मुस्लिम नगरसेवकांची मी तुम्हा सर्वांसमोर नावं सुद्धा ठेवणार आहे। पहिला नगरसेवक जिंतूर प्रभाग क्रमांक 1 बबन मिर्झा, या बेग तैमूर 2 हे मदन कुरेशी, सुना या परवीन दाऊद, 3 अहमद कुरेशी, समृद्धीच्या अल्ताफ, 4 अमजद पठाण, हुमा शहजाद खान, 5 बदन, सोहेल अहमद, अब्दुल कदीर, 8 बबलू कुरेशी, सुल्तान नबी शेख नमूद, 3 9 बबन शेख, अलीम अब्दुल सईद रऊफ, माफ करा रऊफ, 12 अकबर शेख मोहम्मद, 18 दूर, 12 बदन, पठाण महमूद निवासा फायदा का 9 मुस्लिम उमेदवार। तुमचे जर एकत्र येत असतील, मला खरंच सर्वप्रथम यांना एक प्रश्न विचारायचा आहे, आपण राजीनामा का देत नाही? आपल्या या पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा आपण राजीनामा का देत नाही? कारण यांना जर एवढी चीड असेल, आता मी तुम्हाला काही मुस्लिम लोकांची नावं घेईल ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलीही म्हणजे कुठलीही अडचण नाही। आता आपण म्हणाल, या सगळ्यामध्ये खरंच एवढ्या सगळ्या बातम्या सध्या चालू असताना आपण हे सध्याच्या घडीला मुस्लिम नगराध्यक्ष किंवा मुस्लिम महापौर देणे कितपत योग्य? आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो,
जर 20 वर्ष शिवसेनेची अहोरात्र सेवा करणारा, 20 वर्ष तालुका प्रमुख असणारा जर व्यक्ती, एक मराठी मुस्लिम व्यक्ती जर शिवसेनेचा महापौर बनत असेल आणि त्याच्या मागे राजकारण सुद्धा आहे. लक्षात घ्या, असे नाही की आपलं 20% राजकारण सुद्धा सोडून दिलं. एक लक्षात घ्या. आणि एका शिवसेने कामाला न्याय देण्याची ती परिस्थिती झाली. एक शिवसैनिक जो भगव्याचा पाईक आहे, तो जर तिथे महापौर बसत असेल तर हिंदूंना तकलीफ ती का? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. म्हणजे मेहबूबा बरोबर तुम्ही PDP बरोबर तिथे काश्मीरात सरकार स्थापन करणार, म्हणजे हे तुमचं हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत का? त्यानंतर घरात त्यांच्या रियाज चालतो. यांचे जावई मुस्लिम असतात. तो परभणीचा सय्यद इक्बाल असेल, वर्षवयाचा हारून खान असेल. ही मराठी माणसं आहेत. ही या महाराष्ट्राची आहेत. ही मराठी आहेत. ही मराठी मुस्लिम आहेत. आज साताऱ्यामध्ये कित्येक मराठी मुस्लिम आहेत. रत्नागिरीमध्ये मराठी मुस्लिम आहेत. महारमध्ये आहेत. प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात, गावागावात, तुमच्या माझ्या गावात सुद्धा मराठी मुस्लिम आहेत. ते रामरामही बोलतात आणि आपली माणसं त्यांना सलाम वालेकुम सुद्धा बोलतात. ते आपल्याला रामराम बोलतात. हे गावातलं बघा बघा. गावागावांमध्ये आपण हेही पेरू नका. बाळासाहेबांनी तो प्रसंग दाखवला आहे. तुम्हाला भर भर व्यासपीठावर काय म्हणाले? बाळासाहेबांनी असं केलं कुणाला? साबीरभाई शेख यांना. हे सारे तुला ओळखलेच नाही. आयुष्यात पहिल्यांदा तुला टोपी कुणी घातली? मी खरंच ओळखलं नाही. मला वाटतं आपला नामदेव ढसाळ बसलाय. ठीक आहे, मग ठीक आहे. तब्येत ठीक आहे ना रे बाबा? हा, एक एकनिष्ठ आमचा वीरभाई शेवटपर्यंत राहिलाय. प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही. शिवसेना जातपात मानत नाही, बिलकुल नाही. तो तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर म्हणतात. ते पहिले महापौर नाहीयेत. मुस्लिममधून शिवसेनेचे पहिले महापौर सुद्धा परभणीचे हे मुस्लिम समाजातले होते. शिवसेना कायम निष्ठावंतांना संधी देत आलेली आहे. वर्तुळात हारून खान कित्येक वर्षापासून शिवसेनेची सेवा करतायत. त्यांनी त्या भागामध्ये शिवसेना वाढवत त्यांनी जात, धर्म, पंथ आता हरून खाणार. तर सांगायचं झालं तर हारून खान कित्येक नवरात्र मंडळांचे अध्यक्ष आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? महापौर बनणार, खान महापौर बनणार. अरे, एक मराठी माणूस तिथे बनवला गेला आणि मी तुम्हाला त्यामागचं राजकारण सुद्धा सांगितलं. राजकारण सुद्धा अतिशय स्पष्ट आहे. परभणी जिल्हा हा अल्पसंख्याक जिल्ह्यामध्ये त्याची नोंद आहे. शासकीय दप्तरी त्याची नोंद आहे. पण अल्पसंख्याकांना तिथे कधीही प्रतिनिधित्व करायची संधीच मिळाली नाही. शिवसेनेचे जवळपास 13 नगरसेवक हे मुस्लिम समाजात नाहीत. 10 पैकी 12 नगरसेवक इतर समाजातून आहेत. हे हिंदू आहेत, दलित आहेत, बहुजन वर्गातले आहेत. त्या 13 नगरसेवकांना न एकाला आपण तिथे संधी दिली, म्हणजे खासदार केला, आमदार केला. इतर सगळ्या निवडणुकांना सर्वच्या सर्व समाज शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. अगदी बंडू जाधव असतील, अगदी महेश पाटील असतील, ही सारी मंडळी ज्यावेळेस आमदारकीला उभी राहतात, हा समाज संपूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहतो. मग एका महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी विदर्भातून ज्यावेळेस अशा प्रकारे बरं संख्याही असताना, असं नाही की संख्या नाही, संख्याही असताना त्यांना आपण जर महापौर पद दिलं तर याच्यामध्ये यांची पोटदुखी कशी? म्हणजे बघा, MIM बरोबर तुम्ही अगदी अकोल्याचे आकोट असेल, अमरावतीचे अमरावतीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तुम्ही सगळीकडचे MIMचे पाठिंबा घेणार त्याच्यावर. तुम्ही तुमचे मत म्हणजे परळीमध्ये असेल, MIM हे ना चालते म्हणजे ना अब्दुल सत्तार चालतात छत्रपती संभाजीनगरमधून. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ चालतात इथं. मुंबईचा फॅशन सुद्धा चालतो. सना मलिक चालते, नवाब मलिक चालतात. अगदी ह्यांना काही कमी पडलं तर आम्ही, अशी मागणीच असेल. रईस शेखचा असेल, सपाचे मत चालतं. MIMच्या त्या 2 आमदारांची मतं चालतात. अगदी विधान परिषदेला फक्त, म्हणजे महापौर फक्त शिवसेनेचा. बसलाय मुस्लिम, बसलाय तिथे यांना त्रास. यांचा महापौर असेल, चालून जाईल यांची सत्ता कुठे असेल? चालून जाईल यांच्यासोबत मुस्लिम आले. चालून जाईल पण शिवसेनेचा. त्याची बातमी कशी करायची ती अशी केली जाते.